नमस्कार माता भगिनींनो, अद्यापपर्यंत तुम्हाला लाडकी बहिणीचे जे आहे पैसे आले नसेल तर काळजी करू नका. कोणाचं फॉर्म राहिला असेल तरी काळजी करू नका. भगिनींनो, लवकरच तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जे आहे पैसे येतील. जर अद्यापपर्यंत फॉर्मच भरला नसेल तर तारीखसुद्धा तुमच्यासाठी शासनानं वाढवून दिलेली आहे. हो माता भगिनींनो, आत्तापर्यंत जी आहे 31 ऑगस्ट तारीख होती, परंतु आता 1 महिन्याची अजून तुम्हाला वाढ दिलेली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत आता तुम्हाला जो आहे अर्ज दाखल करता येणार आहे. तर आता भगिनींनो बघा, याच्यामध्ये जी लाडकी बहीणचं तुम्हाला अर्ज करण्यासाठी अद्यापपर्यंत लाखो महिला या योजनेचे जे आहे फॉर्मच भरलं. लाडकी बहीण योजना महाराष्ट्र गव्हर्नमेंट ऑफिशियल वेबसाईट टाईप करायचं आहे. इथे आल्यानंतर पहिलीच वेबसाईट मिळेल, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. याच्यावरती इथे क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मंजूर अर्ज किती आहे, प्राप्त अर्ज किती आहे, सर्व इथे आकडे दिसतात. इथे गेल्यानंतर तुम्हाला इथे अर्जदार लॉग इन असा मेसेज मिळतो. इथे गेल्यानंतर तुम्हाला जी आहे इथे क्रिएट अकाउंट करायचं आहे आणि ज्यांनी माता भगिनींनी अर्ज केलेला नाही आहे इथून तुम्हाला अकाउंट बनवायचं आहे. मोबाईल नंबर वगैरे टाकायचा, आधार कार्डनुसार नाव टाकायचं आहे आणि इथे लॉग इन करून घ्यायचं. 21 ते 65 वर्ष वयोगटातली सर्व माता भगिनी याच्यामध्ये अर्ज करू शकतात. बऱ्याच माता भगिनींना 300 रुपये इतकी जी आहे, 3000 रुपये इतकी जी आहे शासनाची पहिली किस्त मिळालेली आहे. काही माता भगिनींना किस्त अद्याप आलेली नाही. काही माता भगिनींनी जे आहे खातेच नाही आहे बँकेमध्ये, तर ते खाते त्यांना काढण्यासाठी डॉक्युमेंट्ससुद्धा त्यांना जुळवाजुळवी करावं लागत आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा माता भगिनी अद्यापपर्यंत जी आहे त्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही आहे. काहींचे जी आहे 2-3 खाते आहे, परंतु DBT लिंक खातं कुठलं आहे त्यांना माहीत नाही. त्याच्यासाठी आधारच्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. जे आधारला सीड खातं आहे त्याच्यामध्येच तुम्हाला पैसे येणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला गुगलमध्ये यायचं आहे. इथे लिहायचं आहे बँक आधार सीडिंग स्टेटस. बँक आधार सीडिंग स्टेटस असं लिहिलं की ही पहिलीच साईट येतं. चेक बँक अकाउंट आधारची साईट आहे. इथं तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक पाहिजे आहे. त्याच्यावरती OTP येईल आणि OTP टाकून मग इथे लॉग इन केल्यानंतर आधार क्रमांक टाकल्यावर तुम्हाला OTP येईल. OTP टाकून तुम्ही लॉग इन केलं, इथे ह्या कॅप्चा टाकून द्यायचा आणि त्यानंतर मग तुम्हाला जे आहे याच्यामध्ये तुमचं आधार सीडिंगचं स्टेटस मिळेल की कोणत्या बँकेला आपलं आधार कार्ड लिंक आहे. आधार कार्डवरती कारण पैसे सरकार पाठवत असतं. तरीही आता एक आनंदाची गोष्ट म्हणजे तुमची जी तारीख आहे ती आता तुम्हाला 30 सप्टेंबरपर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे. तरी माता भगिनी नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद.